मुलांच्या आवडीनुसार जेवायला बनवल्यावर मुलं खूप खुश होतात आणि त्यातून मी एक आज बनवलं होतं त्यांच्यासाठी उडदाची डाळ आणि त्यासोबत भात, बाजरीची भाकर खूपच अप्रतिम खायला आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करा. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. खूप टेस्टी ही रेसिपी होते. तर चला लागूया रेसिपीला. हिरवी मिरची, जिरं, लसूण, कोथिंबीर आणि मीठ आणि आलं हे आता वाटण आपण ठेचा वाटून घेऊया. हिरव्या मिरचीचा कुकरला डाळ आपण शिजवून घेतलेली आहे. उडीद डाळ त्यामध्ये 2 चम्मच तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ 2 चम्मच आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ही छान आपण शिजवून घेतली. डाळीमध्ये 2 टोमॅटो आणि 3 मिरची टाकून आपण ही कुकरला 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतलं. तेलामध्ये कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि वाटण मिरचीचा वाटलेला ठेचा हे छान जिनस भाजून घ्यायचे. खूप खमंग अशी गावाकडची ही कालवण रेसिपी आहे. आता गरजेपुरतं पाणी टाकून घेतलं, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि छान 5 ते 10 मिनिट उकळी येईपर्यंत आपण छान शिजवून घेऊया. त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेतली. खूप पौष्टिक आहे ही डाळ खायला. एकदा नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. या मग जेवण करायला. डाळ, भात, बाजरीची भाकर आणि आपल्या उडीदच्या डाळीचं कालवण खूप चविष्ट